आज आम्ही गेलेलो 100 वर्ष जुना मुकपट बघायला. मुरलीवाला. बाबूराव पेंटर यांनी निर्मित केलेल्या चित्रपटांपैकी एक. आपण आत्ताचे चित्रपट पाहतो तसे ॲक्शन, व्ही-एफ-एक्स, ड्रामा असं काहीच नाही. पण तरीही मनाला भिडणारा सुंदर आणि आपुलकीचा चित्रपट. जसं आजोबांनी केलेल्या संग्रहाचं कौतुक नातवाला नसतं, तसंच अगदी जसं-जसं आपण आधुनिक होत चाललोय, तसं-तसं आपली मुळं विसरत चाललोय का? 1913 ते 1932 मध्ये एकूण 1332 चित्रपट निर्मित झाले होते. पण त्यातले आता फक्त 32च उरलेत. बाकीचे सगळे फिल्म रे नष्ट झालेत. पण हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर आपला इतिहास पुढच्या पिढीसाठी जपत आहे. हा चित्रपट आम्हाला बघता आला यशोधन जोशी यांच्या अट्टहासामुळे. आणि या निमित्ताने बाबूराव पेंटर यांच्या मुलींशीही भेट झाली. विजयमालाताई आणि आशाताई. त्यांनीही बाबूराव पेंटर यांच्या आठवणी जाग्या केल्या. एक आर्टिस्ट म्हणून इतिहासातील कलाकारांचं काम पाहताना त्यांची प्रेम, मेहनत, तळमळ सगळंच जाणवतं. मुरलीवाला बघताना असं वाटत होतं जणू टाईम मशीनने 100 वर्ष मागे गेलोय की काय. तुमच्याकडे एखादा जुना किस्सा, आठवण किंवा वस्तू आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा किंवा DM करा. आपण ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवूयात.